आणि एबीपी माझाच्या मुंबई ईस्ट वेस्ट बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अजित पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत आणि त्या तिघांमध्ये ही बैठक होते। मुंबईसह महाराष्ट्रातील जागा वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि अधिक माहिती द्यायची तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ही मुंबईत 6 पेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले फोन लाईनवर आपल्या संपर्कात आहे। निलेश, काय सविस्तर माहिती देऊ शकशील? विजय, आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा जो तिढा आहे तो जवळपास सुटत आलेला आहे। मात्र महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भात सातत्याने चर्चा समोर येत होती। कुठल्याही प्रकारे जागा वाटपांसंदर्भामध्ये महायुतीमध्ये चर्चा पार पडत नसल्याचं पाहायला मिळालं नव्हतं। मात्र आज तातडीची एक बैठक वर्षा निवासस्थानी पार पडते आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख असणारे देवेंद्र फडणवीस या 3 महत्त्वाच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपांसंदर्भात बैठक पार पडते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईमध्ये जागा लढण्यासंदर्भात ऑलरेडी आपली भूमिका जाहीर केली आणि जवळपास 6 पेक्षा जास्त जागा आपल्याला हव्यात अशा पद्धतीचं देखील त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा पार पडेल। यासोबतच महाराष्ट्रामध्ये आगामी निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप असायला हवं या संदर्भात देखील आजच्या या महायुतीच्या बैठकीत चर्चा पार पडणार आहे। सध्या आपण पाहायला गेलं तर महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे, त्यामुळं भाजप नेमक्या किती जागा घेत आहेत, भाजप आणि शिवसेना यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात 2019च्या निवडणुकांमध्ये होते। त्यामुळे आता जे सामायिक मतदारसंघ असणार आहेत या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण अनेक ठिकाणी नक्कीच निलेश, या सगळ्या बातमीवर या सगळ्या बैठकीवर तू नजर ठेवून राहा। तुर्तास तरी या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।